आता बीडमधून एक महत्त्वाची बातमी। बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मीनाक्षी दत्ता आंधळे यांनी आपली कैफियत मांडली। 1,34,000 रुपये सायबर फ्रॉडमुळे अकाउंटमधून गेल्याची मीनाक्षी आंधळेंना अश्रू अनावर झालेले। यावेळी अजित पवारांनी देखील पोलिसांना तत्काळ कारवाईच्या सूचना दिल्या आहेत। दरम्यान मीनाक्षी दत्ता आंधळे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी। अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती अतिवृष्टीची पाहणी करताना वेगवेगळे नागरिक त्यांना भेटतात आणि वेगवेगळ्या समस्या त्यांच्यासमोर मांडतात। एक ताई देखील त्यांना भेटल्या आणि त्यांनी तुमची समस्या तुम्ही अजित पवारांसमोर मांडली। काय नेमकं झालं तुमच्यासोबत आणि काय त्यांना सांगितलं तुम्ही? ते मोबाईल मुलाकडून घेतला आणि काय केलं ते मोबाईल मध्ये मलाच काय कळत नाही त्याच्यातलं। मग काय केलं काय नाही, ते होते पैसे तेवढे अकाउंटवरचे ओढून घेतले। किती पैसे साधारणतः? 1,34,000। कसे हे पैसे तुम्ही काय काम करता साधारणतः आणि कशासाठी? नाही, मी मजुरीच करते अहो। मजुरी करून इकून तिकून करून सासून ठेवलेले होते, ते काय कशाचे पैसे नव्हते, असेच होते आलेले। मजुरीचे पैसे आणि लाडक्या बहिणीचे पैसे? लाडक्या बहिणीचे मजुरीचेच पैसे होते सगळे समजा आलेले बी। मालकाचे पण होते उलतीले आलेले, ते आत्महत्या केलेली त्यांना, ते पण होते। असे रुपया करून जपून ठेवलेले होते आणि ते असं फ्रॉड। कशामुळे आत्महत्या केली त्यांनी? ते असंच दारू वगैरे पेत होते, कर्ज पण झालतं। कर्ज काय स्थिती आता? काहीच नाही अहो, मजुरी करून खाते। हाय शेती 1-2 एकर, पण सासऱ्याच्या नावावर आहे। अजित दादांना भेटला, दादांनी काय सांगितलं तुम्हाला? करतो म्हणले मदत। आता काय माहिती, तात्काळ मदत करतो म्हणले, तर आपली लाडकी बहीण आहे असं तसं म्हणले ते पण। किती महत्वाची होती तुमच्यासाठी 1,00,000 रुपये? लय महत्वाची, म्हणजे माझी अख्खी जिंदगी त्याला 1,00,000 रुपयावर होती, माझ्या आणि माझ्या मुलाची। काय आहे दुसरं आता, काहीच नाही। पाऊस आलाय, सासऱ्याने दिलती, त्यांच्या नावावर जमीन होती मला करून खायला समजा, पण ती पण पाण्यात आहे आता। म्हणजे एकदम नदीच्या कडेला आहे, ती पण पाण्यात आहे। आता काय करावं काय नाही ते काही सुचनाच गेलंय। सरकारनं काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? सरकारने माझी मदत करावं, माझं असं म्हणणं आहे। माझ्या मुलाची माझी मदत करावं, कारण की मला आता पाठिंबा तर नाहीच काही समजा, पण काय करावं ते काही मला सुचनाच गेलंय। नाव काय म्हणलं तुमचं? मीनाक्षी दत्ता आंधळे। मीनाक्षी ताई आहेत, त्यांनी अजितदादांसोबत त्यांची व्यथा मांडली। आता सहकार्य जे आहे ते आता अजित पवारांनी करतो असं आश्वासन त्यांना दिलं। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, हिंगणी खुर्द, बीड।